हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे सोनार क्रेझी ब्लॉग्समध्ये. आणि आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये हे सांगणार आहे की इंडियन रेल्वे अप्रेंटिसशिप जॉईनिंग झाल्यानंतरून आपल्याला कोणत्या ठिकाणी पाठवलं जातं किंवा कुठे कुठे टाकतात. वेस्ट सेंट्रल रेल्वे या ठिकाणी. चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्या दिवशी मला जे ईमेलवर लेटर आलं होतं ते ईमेलवर लेटर घेऊन सर आपल्याला बोलवलेलं असतं तिथं. मग आपण तिथे ईमेलवरचं लेटर घेऊन सर जातो आणि तिच्यामध्ये 3 बोल केलेलं असतं की डॉक्युमेंट्स कोणकोणते आणायचे किंवा काय कोणकोणते आणायचे हे सर्व हिच्यावर ह्या पार्टवर मी तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो यूट्यूबला आहे. या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ तर लावूनच देईल. पण मग मला हे सांगायचं होतं की तिथं जाऊन आपल्याला काय करावं लागतं आणि काय नाही. तर तिथं गेल्यानंतर आपल्याला नाही का म्हणजे 10 वाजेचा टायमिंग दिलेला असतो मित्रांनो. त्या 10 वाजता आपल्याला बोलवलं जातं. 10 वाजता गेल्यानंतर आपल्याला ते नाही का एक हॉल असतो, त्या हॉलमध्ये आपल्याला ते बसवतात जबलपूर डिव्हिजनमध्ये. आणि हॉलमध्ये बसवल्यानंतर आपल्याकडून त्यांना आधी व्यवस्थित डॉक्युमेंट जमा करायला लावतात, त्यांच्या नाव वगैरे लिहायला लावतात. आणि डॉक्युमेंट जमा झाल्यानंतर ते एकेकाला बोलवून जे अधिकारी बसलेला असतो त्या अधिकाऱ्याजवळ आपल्याला जावं लागतं आणि आपल्याला ते माहिती विचारतात की तू कुठून आलोय, कुठून नाही आलाय, अशा या आपल्याविषयी आपल्याला माहिती विचारतात. आईवडिलांचं नाव विचारतात आणि ते विचारल्यानंतर मग ते आपल्याला सांगतात की तू झालं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. आता जर लोक सर्वांचं होत नाही त्यापर्यंत तुला इथं बसावं लागेल. मग ते 6 वाजो की 7 वाजो तर आपण आपलंच नियोजन स्वतः तयार करून घेऊन जायचं. का बरं की 7 वाजेपर्यंत ते कन्फर्म बसवतात. आणि अधिकारी ते म्हणतात की आता एकाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक अधिकारी येऊन घडी एकाच्या डॉक्युमेंट्सवर सिग्नेचर तर मारू नाही शकत. त्यामुळे ते सांगतात की सर्वांचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही होत त्यापर्यंत तुम्हाला बसावं लागेल. आणि संध्याकाळी 7 वाजता अधिकारी येतो मित्रांनो आणि सर्वांचे डॉक्युमेंट्स जे त्याच्या जवळ दिलेले असतात आणि त्या डॉक्युमेंट्सवर सिग्नेचर देतो तो. आणि त्याच्या जवळ ते जे आपले डॉक्युमेंट्स आहे जे आपल्याला त्यांनी सांगितलेले होते ते तो जमा करून घेतो. आणि ते सांगतात आपल्याला की 1 महिन्याने किंवा 2 महिन्याने जर तुम्हाला जॉईनिंगसाठी मेसेज आला तिच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स असले जसे दारिद्र्य प्रमाणपत्र असतं, काय म्हणतात डिजी लॉकर आहे, डिजी लॉकरवर आपल्याला जे मार्कशीट आहे 10वीचं बोर्डाचं ते पण आपल्याला आणायला लावता. अजून काय म्हणता NAPS पोर्टल असतं मित्रांनो. NAPS पोर्टलच जास्त मेन आहे. का बरं की NAPS पोर्टलवरूनच तुमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट होतो आणि इंडियन रेल्वे अप्रेंटिसशिपसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जनरेट होतो, तिच्यावर तुम्हाला सर्व समजतं. तिच्यावर आपल्याला पेमेंट किती मिळणार आहे, आपल्याला दिवस किती भरायचे, अजून आपल्याला सुट्ट्या किती मिळतात, आपल्याला किती मिळतात, आपण किती दिवस. आणि सॉरी मित्रांनो, व्हिडिओ मी असा म्हणून थांबवलेला आहे का बरं की माझ्याजवळ कॅमेरा जो आहे तो एकदम असं म्हणजे थोडं ब्लर दाखवतोय, त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो. का बरं की कॅमेरा ब्लर असल्यामुळे मी काही करू नाही शकत आणि माझ्याकडे एवढं साधन नाही. का बरं की मी न्यू युट्यूबर आहे आणि तुम्हाला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न तर मी करतोय माझ्याकडून. पण तरी पण मग मी थोडाफार काहीतरी कमतरता आहे, पण मग ती कमतरता तुम्ही पुरी करा मित्रांनो. लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सर, हेच माझं म्हणणं आहे. चालेल मग मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओला पुढे एन्जॉय करा. हा तर झाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा पार्ट. आता जॉईनिंग झाल्यानंतर म्हणजे जॉईनिंगला जेव्हा ते आपल्याला बोलवतात त्या टायमाला जे डॉक्युमेंट्स लागतात त्या विषयावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, 10 प्रकारचे डॉक्युमेंट्स असतात. त्याच्याला पण मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ टाकून देईल. आता जबलपूरला माझी जॉईनिंग झाल्यानंतर मला नाही का पाठवलं आहे TRS शेअर न्यू कटनी जंक्शन ठिकाणी, म्हणजे NKJ असं त्याच्याला शॉर्ट फॉर्म आहे. त्या ठिकाणी पाठवल्यानंतर ते तिथं आपल्याला लेटर दिलं जातं. आणि आपण तुम्हाला असं वाटत असेल की ते एका माणसाला पाठवतं, पण ते एका माणसाला नाही पाठवत. आपल्यासोबत पूर्ण ग्रुप असतो. म्हणजे क्रिकेट टीम कशी असते त्या क्रिकेट टीमनुसार 11 किंवा 12 जणांना पाठवलं जातं. तिच्यामध्ये मुलं मुली सर्व असतात. आणि मी तुम्हाला हे पण सांगलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की UP वाल्यांना कुठे पाठवता, MP वाल्यांना कुठे पाठवता, महाराष्ट्रीयनवाल्यांना कुठे पाठवतात. तर तसं काहीच नाही मित्रांनो. सर्वांना एक समान मानतात ते आणि सर्वांना एका ठिकाणी, म्हणजे आता जर महाराष्ट्रीयन आहे, UP आहे, MP आहे, त्या सर्वांना एका ठिकाणीच कुठे पण पाठवलं जातं. जशी क्रिकेट टीम असते 11 जणांची तसंच पाठवलं जातं. आता समजा आपल्याला पाठवलंय जबलपूर डिव्हिजन आहे ना, जबलपूर डिव्हिजनमध्ये जर ठेवायचं असलं तर ते 11 जणांना तिथेच ठेवतील. आणि बाकीचे जे डिव्हिजन आहे, काय म्हणतात जबलपूरच्या पुढे सतना आहे, अजून कटनी जंक्शन आहे, अजून खूपच वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हिजन आहे, त्या डिव्हिजनला आपल्याला ते पाठवतात. आणि पाठवल्यानंतर आपल्याला तिथं आपल्या जवळ लेटर दिलेलं असतं त्यांनी 12 जणांचं, पूर्ण एकच लेटर असतं. त्या लेटरवर लिहिलेलं असतं की TRS शेड जॉईनिंगसाठी आपल्याला तिथं पाठवलं जातं. मग तिथं पण आपल्या जवळून सिग्नेचर वगैरे मारले जातात, जॉईनिंग केले जाते. आणि 7 दिवसासाठी ट्रेनिंग पिरियडसाठी BTS मध्ये पाठवलं जातं. तिथं BTS मध्ये गेल्यानंतर मग ते आपल्याला थोडी माहिती देतात, काही शिकवतात, सेफ्टी रूल सांगतात.
याविषयी सर्व माहिती दिल्यानंतर मग आपल्याला 7 दिवस तिथं कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला वापस शेडमध्ये कामासाठी पाठवलं जातं. मग शेडमध्ये कामाला पाठवल्यानंतर आपल्याला डायरेक्ट म्हणजे तिथं कामाला नाही लावत, आपल्याला आधी ते नाही का डिव्हिजन पाडतात, वेगवेगळ्या डिव्हिजन, जसं की इन्स्पेक्शन झालं, अजून काय म्हणता स्टूल रूम झालं, स्टोअर झालं, या अशा प्रकारचे डिव्हिजन पाडतात आणि सर्वांना वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये वाटतात. कोणी 2 जण जातं इन्स्पेक्शनमध्ये. आता मी स्वतः इन्स्पेक्शनमध्ये TRS शेडमध्ये काम करतोय, तर माझा अनुभव छान आहे मित्रांनो. तुम्ही जर काय म्हणता जबलपूरमध्ये अप्रेंटिसशिप करायला इच्छुक असाल तर नक्की करा. का बरं की आपल्याला नाही का ग्रुप डी मध्ये अप्रेंटिसशिपचे 20 मार्क मिळतात मित्रांनो. आणि 20 मार्क मिळवण्यासाठी आणि आपलं भविष्य सुधारवण्यासाठी जर अप्रेंटिसशिप कुठेही कोणत्या पण ठिकाणी आपला नंबर लागला तर जा, हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही मागे नाही राहिले पाहिजे, पुढेच गेले पाहिजे माझ्यासारखे. जसं मी आता अप्रेंटिसशिप करतोय, जर आता माझं लक राहिलं अप्रेंटिसशिप केल्यानंतर जर मी अजून म्हणजे मेहनत केली तर मला ALP बनायचं स्वप्न आहे माझं. आणि काय म्हणता ALP जर मी झालो तर माझ्या आईवडिलांचं पण स्वप्न साकार करायला शकेल, हे माझं मनातली इच्छा आहे मित्रांनो. तर तशी तुमची पण इच्छा असेल की ALP बना, ग्रुप डी मध्ये काम करायचं आहे. अजून माझा हेतू हाच आहे मित्रांनो की तुम्ही पण समजा आणि अप्रेंटिसशिप करणे सोडू नका, इंडियन रेल्वेचीच करा. आणि इंडियन रेल्वेची जर नाही लागली बाय चान्स तर काही टेन्शन नाही, प्रायव्हेट पण केली चालते. फक्त एवढं आहे की तुम्ही नाही का अप्रेंटिसशिप करा आणि पुढे जा, हेच माझं म्हणणं आहे. पण मग आता नाही का कोणाकोणाचा नंबर लागतो किंवा नाही लागत, तर मग तो म्हणतो की माझं काहीच होऊ शकणार नाही. पण काही टेन्शन नाही घ्यायचं, होतो मित्रांनो. जराशे प्रयत्न केल्यानंतर फळ अवश्य मिळतं मित्रांनो. याच्यासाठी प्रयत्न करा आणि अप्रेंटिसशिपसाठी नंबर लागला तर नक्की करा अप्रेंटिसशिप. तर चला मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही सर्व माहिती मी माझ्याविषयी सांगलेली होती. ठीक आहे मग मित्रांनो, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. धन्यवाद, बाय.